नमस्कार मित्रांनो, घरकुल योजनेचा लाभ 2025 मध्ये कसा घ्यावा याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। मित्रांनो, भरपूर असे लाभार्थी घरकुलसाठी पात्र आहेत, परंतु या घरकुल योजनेचा लाभ त्यांना मिळत नाही। याचे मुख्य कारण म्हणजे घरकुल योजनेबद्दलची अचूक माहिती त्यांच्यापर्यंत मिळालेली नाही। आता या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व डाऊट तुमचे क्लिअर होणार आहेत। 2025 मध्ये जर आपल्याला कन्फर्म घरकुल मिळायचे असेल तर लाभ कशा पद्धतीने आपल्याला घेता येणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून घरकुलसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत। यामध्ये केंद्र सरकारची जी योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना, ही योजना ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी राबवली जात आहे। शहरी भागासाठी जो अनुदान आहे 2,50,000 रुपयांचा ठेवण्यात आलेला आहे। पूर्वी ग्रामीण भागासाठी 1,60,000 रुपये मनरेगाला धरून दिला जात होता। आता 1,20,000 रुपयांचा जो अनुदान आहे ऍक्च्युअली जेव्हा घरकुल मंजूर झालेला आहे त्यांच्या नावाच्या समोर 1,20,000 रुपये दाखवलं जात होतं, परंतु आता यामध्ये वाढ करण्यात आलेला आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून 50,000 रुपयांची वाढ यामध्ये करण्यात आली आहे। पूर्वी जो 1,60,000 रुपये बजेट दिला जात होता यामध्ये 50,000 रुपयांची ऍड करून 2,10,000 रुपयांचा अनुदान आता इथून पुढे दिलं जाणार आहे। आता या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सर्व जाती धर्मातील लाभार्थी सहजरित्या लाभ घेऊ शकतात। आता हे झालं केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जाणारी योजना। आता आपण समजून घेऊया राज्य सरकारच्या माध्यमातून जी योजना राबवली जात आहे यामध्ये रमाई आवास योजना असेल, शबरी आवास योजना असेल, पारधी आवास योजना असेल, अटल बांधकाम कामगार आवास योजना असेल, यशवंत योजना असेल, मुख्यमंत्री आवास योजना असेल, या व्यतिरिक्त इतर काही योजना आहेत। आता यामध्ये बघा एक विशेष योजना सुरू करण्यात आली, ती म्हणजे मोदी आवास घरकुल योजना। आता यामध्ये आपण विविध कॅटेगरीतील लाभार्थी प्रत्येक कॅटेगरीनुसार या ठिकाणी घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी विविध जाती धर्मातील लाभार्थ्यांना वेगवेगळ्या योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या आहेत। आता जर आपल्याला कोणत्याही कॅटेगरीमधून जर आपल्याला घरकुल मिळवायचं असेल किंवा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला अर्ज करावा लागतो। आता 2025 मध्ये सध्या सर्वे सुरू झालेला आहे। जर तुम्ही आवास प्लस नावाचा जो सर्वे झालेला होता 2017-18 मध्ये, त्यामध्ये जर तुम्ही अर्ज केला नसेल तर तुम्हाला आता सध्या अर्ज करता येणार आहे। प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत सध्या सर्वे सुरू झालेला आहे। एकतर सेल्फ सर्वे सुद्धा तुम्हाला करता येतं, म्हणजे घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा अर्ज भरता येतो, किंवा आपल्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन ग्रामसेवकच्या अंतर्गत सुद्धा आपला अर्ज करता येतं। जर तुम्हाला मोबाईलच्या माध्यमातून अर्ज भरायचे असेल तर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे। जर तुम्हाला व्यवस्थित समजत असेल तरच भरा, विनाकारण चुकीचा फॉर्म भरून त्रुटीमध्ये पाडू नका। जर तुम्हाला समजत नसेल तर आपल्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन आपल्याला सहजरित्या अर्ज करता येणार आहे। हे आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे। आता जर तुम्ही शहरी भागातून असाल तर आपल्याला नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, नगर परिषद आहे, त्या ठिकाणी जाऊन आपल्याला अर्ज करता येते। त्या ठिकाणी सुद्धा सध्या अर्ज सुरू आहेत। जर तुम्ही पूर्वी अर्ज केलेला नसेल तर जर तुम्ही आतापर्यंत आवास प्लस नावाचा जो अर्ज आहे, जो तुम्ही अर्ज करत असताना जे काही नियम अटी होते त्या नियम अटीमध्ये तुम्ही बसला नाहीत किंवा सिस्टीम मध्ये ऑटोमॅटिक रिजेक्ट झालेला आहात, मग अशा वेळी सुद्धा आपल्याला मोदी आवास योजना प्रत्येक राज्यानुसार ठरवण्यात आलेली आहे। या योजनेमध्ये आपण अर्ज करू शकता। इतर मागास प्रवर्ग असेल, भटक्या जमाती असेल, भटक्या विमुक्त जाती असेल, भटक्या जाती असतील, अशा लाभार्थ्यांनी सुद्धा मोदी आवास घरकुल योजनेमध्ये अर्ज करू शकता। आता रमाई आवास योजना यामध्ये जे एससी कॅटेगरीतील लाभार्थी असतील त्यांना लाभ देण्यासाठी आहे। त्यानंतर शबरी आहे, पारधी आहे, अशा विविध जाती धर्मातील लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून योजना राबवल्या जात आहेत। या प्रत्येक योजनेमध्ये आपल्याला लाभ घेता येतं, परंतु यासाठी अपुरे डॉक्युमेंट्स असणं असेल, यासाठी अर्ज व्यवस्थित आपल्याला करता येत नाही, किंवा अर्ज जरी केला तर काहीतरी त्यामध्ये त्रुटी निघत असते, त्यासाठी भरपूर असे लाभार्थी विनाकारण रिजेक्ट मध्ये पडत असतात। आता जर आपल्याला घरकुल योजनामध्ये अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्यासाठी जे डॉक्युमेंट आहेत ते कोणकोणते लागणार आहेत याबद्दलची माहिती समजून घ्या। आपल्याकडे ओळखीचा पुरावामध्ये आधार कार्ड असणं गरजेचं आहे। ऍड्रेस प्रूफ मध्ये लाईट बिल असेल, रेशन कार्ड असेल किंवा मतदान ओळखपत्र असेल, या तिन्हीपैकी एक दाखला तुम्ही देऊ शकता। त्यानंतर बँकेचा पासबुक, डीबीटी ऍक्टिव्ह असलेला आणि त्या बँक खात्याला आधार लिंक असणं आवश्यक आहे, आणि आपल्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे, हे सुद्धा ध्यानात ठेवा।
त्यानंतर पासपोर्ट साईजचे 2 फोटो असतील, त्यानंतर नमुना नंबर 8चा उल्लेख असेल, जर आपल्या नावाने जमीन असेल तर त्याचा पुरावा आपल्याला द्यावा लागतं, जर जमीन नसेल तर भूमीमधून तुम्ही या ठिकाणी सहजरित्या अर्ज करू शकता। जर शहरी भागातून असाल तर यासाठी रजिस्ट्री किंवा तुमच्या नावाने जो बैनामा असेल प्लॉटचा ते तुम्हाला द्यायचं आहे। जर प्लॉटच नसेल तर तुम्ही भूमीमधून भरू शकता। आता त्यानंतर हे सर्व डॉक्युमेंट आपण समजून घेतलेलं आहे आणि या व्यतिरिक्त तुमच्याकडे एक डॉक्युमेंट लागेल, तो म्हणजे मी आतापर्यंत कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नाही, हा हमी पत्र तुम्हाला द्यायचं आहे। आता हे हमी पत्र तुम्हाला ग्रामपंचायत मधून मिळेल किंवा स्वतः सुद्धा तुम्ही लिहून ते भरू शकता। त्यानंतर आहे जॉब कार्ड। हा जॉब कार्ड सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। जॉब कार्ड आपल्या ग्रामपंचायत मध्ये किंवा पंचायत समितीमध्ये सहजरित्या आपल्याला मिळतं। आपल्या गावातील जो रोजगार सेवक आहे त्यांच्याकडे अर्ज करायचा आहे। अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, बँकेचं पासबुक आणि 2 फोटो त्यांना द्यायचा आहे। 1 ते 2 दिवसामध्ये तो जॉब कार्ड बनवून देईल आणि तो जॉब कार्ड तुम्हाला घरकुल योजनेसाठी वापर करता येईल। हे डॉक्युमेंट आपण समजून घेतलेलं आहे। आता भरपूर असे लाभार्थी या ठिकाणी कमेंट करतील अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा आहे। आता अर्ज करत असताना मी पूर्वी व्हिडिओच्या सुरुवातीमध्येच माहिती दिलेली आहे, अर्ज करत असताना आपल्याला व्यवस्थित अर्ज करायचा आहे, अर्ज चुकू द्यायचे नाही आणि यामध्ये जे डॉक्युमेंट दिलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित आपल्याला जोडायचे आहेत। आता जर तुम्हाला सेल्फ सर्वे घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून अर्ज करता येत असेल तर व्यवस्थित करा। अर्ज करता येत नसेल तर ग्रामपंचायत किंवा नगरपालिका किंवा नगर परिषद, महानगरपालिका, शहरी भागातून असेल तर तुम्ही तिकडे भरा, ग्रामीण भागातून असेल तर इथं ग्रामपंचायत मध्ये भरा किंवा पंचायत समितीचे अधिकारी तुमच्या घरी येतील तेव्हा ते फॉर्म तुम्ही भरून देऊ शकता। अशा पद्धतीने आपल्याला सहजरित्या आता 2025 ही शेवटची संधी असू शकते, कारण जोपर्यंत तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळणार नाही, जर तुम्ही रिजेक्ट झाला असेल तर परत यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता। जर त्यामध्ये तुम्ही बसत असाल तर रेशन कार्डानुसार सुद्धा यामध्ये लाभ घेऊ शकता। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे मित्रांनो, कारण भरपूर असे लाभार्थी या ठिकाणी कमेंट करत होते की घरकुल योजनेसंदर्भात आम्हाला एक डिटेल्स माहितीचा व्हिडिओ द्या। या व्हिडिओमध्ये मी पूर्ण जे काही पॉइंट्स आहेत ते कव्हर नक्की केलेले आहे। मित्रांनो, घरकुल योजनेसंदर्भात आपल्या चॅनलवरती एक स्पेशल प्लेलिस्ट बनवलेली आहे। त्या प्लेलिस्ट मध्ये सर्व व्हिडिओज तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील। प्रत्येक योजनेबद्दल वेगवेगळे प्लेलिस्ट आहेत। आता लाडक्या बहिणींना घरकुलसाठी 2 लाख अनुदान अर्ज झाले सुरू, या संदर्भात सुद्धा आपण व्हिडिओ 2 दिवसापूर्वी टाकलेला आहे। घरकुल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात, त्यानंतर घरकुल योजनेची नवीन यादी आपल्या मोबाईलच्या माध्यमातून कशा पद्धतीने पाहता येणार आहे, त्यानंतर घरकुल योजनेसाठी जॉब कार्ड कसा काढावा याबद्दलची सुद्धा माहिती आहे। घरकुल योजनेमध्ये लाभ मिळवण्यासाठी अटी शर्ती काय आहेत, घरकुल योजनेचा दुसरा हप्ता 70,000 रुपयांचा कसा घेता येईल, घरकुल योजनेसाठी जागा नसेल तर जागा कशा पद्धतीने मिळवता येईल, घरकुल योजनेसाठी 50,000 रुपयाचा जो अनुदान वाढ झालेला आहे तो अनुदान आपल्याला कशा पद्धतीने घेता येईल याबद्दलची GR वाईज माहिती आपल्या चॅनलवरती ऑलरेडी दिलेली आहे। ज्या ज्या लाभार्थ्यांनी पाहिलेली नसेल त्या लाभार्थ्यांनी नक्की एकदा पाहून घ्या। सर्व ज्या काही व्हिडिओ तुम्हाला पाहिजे आहेत, ज्या योजनेबद्दल किंवा ज्या घरकुलसाठी तुमच्या अडचणी आहेत त्या सर्व अडचणी व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सोडवण्यात आलेल्या आहेत। एकदा आपल्या चॅनलला नक्की भेट द्या। सर्व डाऊट तुमचे कन्फर्म या ठिकाणी क्लिअर होणार म्हणजे होणारच आहेत। पूर्ण व्हिडिओ तुम्ही एकदा पाहून घ्या, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा। हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून प्रत्येक लाभार्थ्यांना या व्हिडिओचा नक्की फायदा होईल आणि घरकुल योजनेपासून ते लाभार्थी वंचित होणार नाही हे सुद्धा नक्की या ठिकाणी ठरवलं पाहिजे। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर केला पाहिजे। आणि अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला नक्की प्रेस करून ठेवा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे अचूक अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जाणार आहेत।